नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण TET परीक्षेसाठी ई चाचणी पाहणार आहोत. या चाचणीमुळे तुमची तयारी किती झाली आहे हे तपासता येईल. चला तर मग सुरुवात करूया, कारण आपण TET पास होणारच. एक 6 नोव्हेंबर 2009चा शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? 148, 250, 352, 414. बरोबर उत्तर 52. 2. आधुनिक वर्णमालेनुसार मराठीत एकूण किती स्वर आहेत? 1 12, 2 14, 3 10, 4 16. बरोबर उत्तर 14. 3. ॲ आणि अ हे स्वर कोणत्या मराठी भाषेतून आले आहे? 1 संस्कृत, 2 कानडी, 3 इंग्रजी, 4 फारसी. बरोबर उत्तर इंग्रजी. 4. खालीलपैकी ऱ्हस्व स्वरांचा गट कोणता? 1 अ, ई, उ, ऋ, 2 आ, ई, उ, 3 ए, ऐ, ओ, औ, 4 ॲ, अ. बरोबर उत्तर 1. 5. ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? 1 सजातीय, 2 ऱ्हस्व, 3 संयुक्त, 4 स्वरादी. बरोबर उत्तर संयुक्त. 6. आणि आहा यांना काय म्हणतात? 1 व्यंजने, 2 स्वरादी, 3 मृदू वर्णन, 4 अर्धस्वर. बरोबर उत्तर स्वरादी. 7. वर्णमालेत क्ष आणि ज्ञ यांचा समावेश कोणाच्या शिफारीनुसार करण्यात आला? बरोबर उत्तर म.पा. सबनीस. 8. मराठी वर्णमालेतील ळ हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? 1 महाप्राण, 2 अनुनासिक, 3 स्वतंत्र, 4 अर्धस्वर. बरोबर उत्तर स्वतंत्र. 9. य, र, ल, व यांना काय म्हणतात? 1 उष्मे, 2 अर्धस्वर, 3 स्पर्श व्यंजने, 4 महाप्राण. बरोबर उत्तर अर्धस्वर. 10. ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो त्यांना काय म्हणतात? 1 कठोर, 2 मृदू, 3 अनुनासिके, 4 घर्षक.
बरोबर उत्तर अनुनासिके. 11. क वर्गातील व्यंजनाचे उच्चार स्थान कोणते? 1. तालव्य, 2. ओष्ठ्य, 3. कंठ, 4. मूर्धन्य. बरोबर उत्तर कंठ. मित्रांनो, ही ही चाचणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून अशाच महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आपण पास होणारच.